तर नमस्कार माझ्या मित्रांनो, कसे आहेत? बरे आहेत ना? तर बऱ्याच दिवसांनी मी ब्लॉग घेऊन येतोय, कारण का मी आता मागच्या ब्लॉगमध्ये मी बघितलं असेल, माझी बाईकवरती पावसात भिजून हालत खराब झाली होती. थोडा बरोबर वाटत नव्हता मला, त्याच्यामुळं मी थोडा लेट केला यंदा ब्लॉग टाकण्यासाठी. तर चला तर मग आज मी चाललो आहे खोपोली, महड आणि खालापूरला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर नमस्कार माझ्या मित्रांनो, मी आता आलेलो आहे महडला. कशासाठी? तर माझ्या बहिणीकडनं राखी बांधून घ्यायला, आणि त्या निमित्ताने मी गणपती दर्शन घेणार आहे. माझ्या ब्लॉगला तुम्ही बघायला, आणि आता प्रतीकसाठी थांबलो आहे. प्रतीक आलेला आहे पाठीमध्ये. चला तर मग. दुर्गेश नाही. तर बघा मित्रांनो, ज्याच्यासाठी मी थांबलो होतो तो व्यक्ती तर आलेला आहे, म्हणजे की प्रतीक मोहिते. कसा आहेस भावा? बरा आहे. तू कसं आहे? मी मस्त आहे. एवढा उशीर मला थांबून तुला बरं वाटला का? नाही रे, ट्रॅफिक लागली. प्रतीक आणि ट्रॉफिकचा काही संबंध नसतो मित्रांनो, कारण का प्रत्येक ट्रॉफिकमध्ये अशी झूप 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 गाडी चालवतो. म्हणजे पण मुंबईला पोहोचायला आम्हाला 1 तास लागतो. प्रतीक सोबत असेल तर अर्धा तास आम्ही सहज पोहोचून जातो. चला आम्ही वार्तालाप करतो प्रतीक सोबत. तोपर्यंत व्हिडिओमध्ये तसेच राहा. तर मित्रांनो, प्रतीक सोबत माझं भरपूर बोलणं झालं. येताना आम्हाला असं वाटलं का प्रतीक 5 मिनिटं थांबायला जाईल, पण असं नाही. प्रतीक माझ्यासाठी त्याच्या घरातून गाडी चालवत आलेला आहे. मी पण खालापूर फाट्यापासून महड फाटा तिथे थांबलोय, आणि प्रतीकशी माझं बोलणं डिस्कस ते आम्ही आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवूच का आम्ही कशासाठी डिस्कस करायला इथं आलोय. एक जो असा खेळ आहे जो आम्ही कधी खेळलो नाही ना, त्या खेळाविषयी आम्हाला जास्त माहिती आहे. तर त्या खेळाविषयी आमची चर्चा झाली आहे आता, आणि आमचा प्रयत्न आहे की त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करायचंच, पण विन पण व्हायचं, हे पण आमचं टार्गेट आहे. कारण का मित्र, माहिती आहे का असं आम्ही का करतो? कारण का आम्हाला ना आमची बॉडी चॅलेंज देत असते प्रत्येक दिवसाला. आमची बॉडी या प्रकारे आहे, म्हणजे माझा पाय नाहीये, प्रत्येकचे हातपाय थोडे शॉर्टेज आहेत. आमची बॉडी ना दर दिवसाला आम्हाला काहीतरी चॅलेंज देत असते का काहीतरी करायचं. तर आज आम्ही असं एक चॅलेंज स्वीकारलाय जो अजूनपर्यंत कधी केलेलं नाहीये, आणि परिपूर्ण माणसं त्यासाठी भरपूर मेहनत करतात. आणि आमच्यासाठी ते आता मेहनतीच्या वरतीच आहे म्हणा. आम्ही पूर्ण जान लावू त्या गोष्टीसाठी. फक्त तुम्ही प्रार्थना करा आमच्यासाठी की आम्ही जिंकू आणि रायगड जिल्ह्यासाठी काहीतरी नवीन काहीतरी घेऊन येऊ. त्यासाठी या व्हिडिओला तुम्ही सपोर्ट पण नक्की करा. आणि कारण का तुमचा एक लाईक, तुमचा एक शेअर, आणि तुम्ही एक शेअर केलेलं, म्हणजे एकदा शेअर केल्यानंतर किंवा एकदा लाईक केल्यानंतर जो आम्हाला सपोर्ट भेटणार आहे तो आम्हाला खूप लांबपर्यंत पोहोचवणार आहे. नक्कीच मित्रांनो. आणि आम्ही असं हे नाही बोलत का आम्हाला जमणार नाही. तुमच्या पण आयुष्यामध्ये अशा काही घडी गोष्टी असतात ज्याला तुम्ही हे करता का मला जमणार नाही. तुम्ही मित्रांनो हिंमत ठेवा. जर आम्ही करू शकतो ना, तर तुम्ही पण करू शकाल. आहे का नाही मित्रा? बरोबर. आज आमच्या सारखे बरेचसे हँडिकॅप लोक आहेत जे स्वतःहून मनाने अपंग आहेत, त्यामुळे काय करता नाहीत. पण आम्ही शरीराने अपंग आहेत, मनाने अपंग नाही मित्रांनो आम्ही. त्यामुळे आम्ही काय ना काय करायचा प्रयत्न नेहमीच करतो. आणि तुम्ही आमच्यासोबत असेच राहा व्हिडिओमध्ये. आता पुढे तुम्हाला मी दर्शन घ्यायचा प्रयत्न करेन गणपती बाप्पांचा. मी महड वर्धविनायक येथे आहे. प्रतीक थोडासा कामानिमित्त प्रतीक आता निघतोय. प्रतीक माझ्याकडे रजा घेतोय. तर ठीक आहे प्रतीक, मी उद्या नक्कीच पाया पडायला जाणार आहे. उद्या चतुर्थी आहे. ठीक आहे प्रतीक, चल मग आम्ही भेटू. माझे जरा फॅन्स लोकांना शुभेच्छा दे. लाईक करा सगळ्यांनी आणि शेअर नक्की करा, कारण का सपोर्ट ह्याला गरजेचा आहे. आणि तुम्ही करतात तर अजून सपोर्ट करा, व्हिडिओ व्हायरल करा, आणि नक्कीच एखादा डायलॉग बोल देव तुमचं भलं करा. आणि जो व्हिडिओ आमचा लाईक करणार नाही, शेअर करणार, कमेंट करणार नाही, त्याला देव बघून घेईल. प्रतीकदादाने रजा घेतली, आणि त्याच्यानंतर आम्ही चाललो आहे महडमध्ये गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला. आणि तिकडूनच तसं निघणार आहे माझ्या ताईकडं रक्षाबंधनासाठी, कारण का रक्षाबंधनच्या दिवशी मी राखी बांधून घेतली नाहीये, म्हणून आत्ता आलोय मित्रांनो.
वाटलं का आज गर्दी असेल, दर्शन भेटल का नाही भेटल, खूप वेळ लागेल, पण नंतर विसरून गेलो का मी अरे मला तर एंट्री आहे कुठं पण VIP, त्यासाठी डोंट वरी तुमचंही दर्शन करून घेतो. चला पुजाराकडनं ओरडा भेटला मोबाईल शूटिंग चालू असल्यामुळे, आणि मग पण मी विचारलं तर माझ्या मित्रांना कसं दर्शन घेणार. पण डोंट वरी मित्रांनो, बंटी खतरनाक काम आहे. बोला गणपती बाप्पा मोरया, तुमच्यासाठी खास मी फोटो काढलेला आहे. चला मग गणपतीच्या समोर साक्षी करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट करून टाका. चला तर पुढे. दर्शन घेऊन मी ताईकडे गेलो रक्षाबंधनसाठी. रक्षाबंधन तर मागं होऊन गेली होती, मला जमलं नाही यायला. मग ताईकडनं मी आज राखी बांधून घेतली. ताईला बघून भेटून मला खूप आनंद वाटला. आणि माझी ताई एक अंगणवाडी सेविका आहे आणि तिचा आमच्या सर्व भावांवरती भरपूर जीव आहे हा मित्रांनो. त्या अंगणवाडीच्या गॅलरीत ना काय एकदम सुंदर दृश्य दिसलं बघायला. मग विचार केला की फोन घेऊया, तुम्हालाही दाखवतो. आता महत्व दर्शन वगैरे झालं गणपतीचं आणि ताईकडनं राखी पण बांधून घेतली. आता खोपोलीमध्ये जायचं होतं. बाईकवरती आहे, हेल्मेट घालणं गरजेचं आहे. सुरक्षा पहिला आपली असावी. आणि व्हिडिओमध्ये असंच राहा. खोपोलीमध्ये पोलीस भरपूर असतात असं माझा प्रत्येक मित्र मला बोलला, म्हणून हेल्मेट घातलं. चला तर हम किसी के साथ नहीं है. खाओ माँ कसम. अरे इसमें कसम की कौन सी बात नहीं. खोपोलीमध्ये बरंच फिरलो आम्ही मित्रांनो. बऱ्याच दिवसांना आलो होतो, मित्रांना भेटलो, नातेवाईकांना भेटलो आणि आमचे मामा. ते बघा मित्रांनो, माझे मामा सासरे ते हे वस्तू शोधत शोधत लोकांना फोन लावत फिरतात, पण यांना का अजूनपर्यंत वस्तू काय भेटली नाही आहे. आणि ती वस्तू जी आहे मी तुम्हाला असं ऑनलाईन सांगू शकत नाही. मित्रांनो, आम्हाला काय ती वस्तू खोपोलीमध्ये भेटली नाही आहे. वस्तू म्हणजे बाकी काय नाही आहे. मेडिकलचं एक औषध होतं मेडिकलचं, ते भेटलं नाही खोपोलीमध्ये. आता आम्ही इथं पनवेललाच घेऊया. चला मग आम्ही निघतोय पनवेलला. व्हिडिओ सोबत असेल राहा, लाईक शेअर कमेंट करत राहा, सबस्क्राईब करत राहा. आम्ही पुढे तुम्हाला चांगले व्हिडिओ आवडून तुमचं मनोरंजन करायचं काम करत राहू. धन्यवाद. पनवेलवरून खोपोलीला जाण्यासाठी बरंच काय दाखवायसारखं भेटतो मित्रांनो. पण खोपोलीवरनं पनवेलला परतीच्या रस्त्याला असं दाखवायसारखं काय नसतं. तर मी माझ्या मामांना बोललो का काय दाखवता येईल का आपल्याला. तर मामाने मला सांगितलं वेणेगावच्या येथे तो न्यूझीलंड आहे ना, तो बंद पडलेला. चला मग आपण न्यूझीलंडमधला पडलेलं विमान आणि बंद पडलेला वॉटर पार्क पाहूया. आम्ही लहानपणी या वॉटर पार्कला आम्ही यायचो, पण तेव्हा एवढी मजा वाटायची ना. आता ते बघतोय ना तर खरं खूप भीती वाटत होती मित्रांनो. मग ते बघितलं दृश्य, मग ते विमानाकडे गेलो. विमानाकडे जरा परमिशन घ्यायला लागते वरती जाण्यासाठी. मग ती परमिशन घेतली, आतमध्ये गेलो तर बघितलं तर ड्रायव्हरच्या सीटवरती भरपूर घाण झाली होती आणि उडवायचा प्रयत्न केला विमानाला, तर त्यामध्ये पेट्रोल बिलकुल नव्हता. न्यूझीलंडची इथं आलो होतो. ते एक विमान आहे इथं, ते शूटिंग काढतात रीलवरती, भरपूर तो व्हायरल आहे. आणि हा न्यूझीलंड आहे. इथं 10 ते 15 वर्षापूर्वी चालू होता. आम्ही लहानपणी इकडे यायचो पोहायला.
आता बंद झालाय, पण बरंचसं काही दाखवायचं होतं, पण नाही तर नाही भेटलं दाखवायला. मी एक दिवसाने स्पेशल व्हिडिओ काढीन त्यासाठी. गणपतीचा पण दर्शनाची वेगळी मी व्हिडिओ काढीन, त्यामध्ये पूर्ण माहिती द्यायचा प्रयत्न करीन आणि निशिलँडची पण देईन माहिती आणि इथं एक विमान पाडलाय त्याची पण माहिती देईन. तर ठीक आहे, आजचा ब्लॉग मी इथंच संपवतो. माझ्या चॅनलला तुम्ही प्रेम द्या भरपूर, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि मला आत्तापर्यंत जेवढा सपोर्ट दिलाय तेवढा सपोर्ट अजून पुढे देत राहा. चला तर बाय, थँक्यू.